नमस्कार, आपल्या या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण इथे उन्हाळी वाळवणामधला एक पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे सांडगे। सांडगे तर सगळ्यांनाच आवडतात। घरामध्ये भाजीला काय नसेल तर पटकन आपण सांडग्याची भाजी बनवतो। तर हे जे सांडगे आज आपण बनवणार आहे हे आपण कोणत्या डाळीपासून बनवणार आहोत? सांडगे तर वेगवेगळ्या डाळींपासून बनवले जातात, पण आपण जी पद्धत बनवणार आहोत ती मी आज इथे तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ घेताना इथे मी 150 ग्रॅम घेतलेली आहे। तुम्ही या डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जर सांडगे जास्त करायचे असतील तर डाळीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आणि इथे मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ मी इथे 200 ग्रॅम घेतलेली आहे। चणा डाळ घेताना थोडीशी जास्त घ्यायची आहे आणि मूग डाळ कमी घ्यायची आहे। आता ह्या दोन डाळी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। काढून घेतल्यानंतर एक 2 ते 3 पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यावरची जी धूळ असते ती कमी होते। आता इथे मी डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी चांगलं घालून घेतलेलं आहे। आता ह्या डाळी आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवायच्या आहेत। 4 ते 5 तास झाल्यानंतर ना तुम्ही इथे पाहू शकताय डाळ आपली मस्त टम्म अशी फुगलेली आहे, व्यवस्थित अशी डाळ आपली भिजलेली आहे, अगदी सहज तुटली जात आहे। आता हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून टाकायचं आहे आणि डाळ परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुवून घेतलेली डाळ मी अशा प्रकारे एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते खाली नितळलं जातं। आता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत। डाळ वाटताना कशी वाटायची आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी एका भांड्यामध्ये डाळ येईल त्याप्रमाणे आपण ही वाटून घेणार आहोत। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चम्मच टाकून ही डाळ थोडीशी भरडसर अशी वाटून घ्यायची आहे। पाण्याचा वापर इथे बिलकुल करायचा नाही। पाणी न घालता ही डाळ थोडीशी अशी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी डाळ रवाळ एकदम भरड टाईप अशी वाटून घेतलेली आहे। अगदी याचे कण बरोबर हाताला लागतात अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे। नंतर ही डाळ एका भांड्यामध्ये मी वाटलेली डाळ जी आहे ती भांड्यामध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे 2 बॅचमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ मी वाटून घेतलेली आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण अवश्य घाला, लसणामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या सांडग्यांना। चवीनुसार मीठ घालायचे आहे। भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर देखील तुम्ही जास्त घाला, कोथिंबीरमुळे सुद्धा आपले सांडगे मस्त असे टेस्टी बनतात। सर्व घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे जे आपण घातलेले मसाले आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित असे मुरले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता झाकण ठेवून हे पीठ एक 15 मिनिटं आपण भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर हे परत एकदा पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण सांडगे तोडणार आहोत। तर इथे या पिठामधून थोडासा गोळा हातामध्ये काढून घ्यायचा आहे। हाताला अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही। आणि मीडियम आकाराचे सांडगे आपण तोडून घेणार आहोत, जास्त मोठे नाही आणि जास्त बारीकही नाही। तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारे सांडगे आपण तोडून घ्यायचे आहेत। हे पीठ मधोमध बोटांच्या धरायचं आहे आणि अगदी सहज हे तुटलं जातं, बिलकुल हाताला चिटकत नाही। अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे सांडगे तोडून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व पिठाचे मी सांडगे एकसारख्या आकाराचे तोडून घेतलेले आहेत। आता हे सांडगे तुम्ही जरी सावलीला बसून तोडले तरी चालतील, नंतर उन्हामध्ये ठेवायचे आहेत। एक 4 ते 5 तासांना मी हे सांडगे उन्हामध्ये ठेवलेले होते। तर तुम्ही इथे पाहू शकताय सांडगे थोडेसे आपले वाळलेले आहेत, थोडासा याच्यामध्ये ओलापणा आहे। हे सांडगे आपण दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर उन्हामध्ये आपण वाळवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय 2 दिवस हे सांडगे मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हे सर्व सांडगे भरून ठेवायचे आहेत, म्हणजे वर्षभर ते व्यवस्थित राहतात। तुम्ही ते पाहू शकताय मस्त असे आपले सांडगे झालेले आहेत, अगदी टोकदार छान असे मस्त चटपटीत सांडगे आपले बनलेले आहेत।
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.